आहे। पहिलं काय होतं, ही आपली छोटी गॅलरी होती 10 फुटाची, 10 बाय 5ची आपली ही गॅलरी होती। ती कॅन्सल करून आपण काय केलं, एकत्र हॉल केला आहे। हॉल आपण मोठा केलेला आहे आणि हॉलमध्येच ती आता गॅलरी घेऊन आपण हॉल मोठा करून टाकलेला आहे। ही लाईन आपल्याला काढून टाकायची आहे, तो पण दगड काढून टाकायचा आहे। फक्त छोटासा देवर आपल्याला तिथे 2 फुटाचा तयार करायचा आहे। सो अशा पद्धतीने आपला हा हॉल आहे। हॉलची अशी काय आपण मॅनेजमेंट केलेली आहे आणि या साईडला तुम्हाला दिसेल मेन हा मेन डोअर आहे आणि त्याच्याच बाजूला आपण 6 फुटाची 6 बाय 3ची एक मोठी विंडो दिली आणि बाजूलाच आपण 5 बाय 3ची दुसरी मोठी विंडो आपण इथे दिलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला बेडरूमला जायला इथे डोअर दिसून येईल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉगमध्ये। तर आत्ता मी आलो आहे गणेशखिंडीमध्ये। सो आपली जी साईड आहे गणेशखिंडीतून आतमध्ये जे डोनावली गाव आहे तिथे शिर्केवाडीमध्ये आपलं काम चालू आहे। सो आता मी तिथे आलेलो आहे। आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30। सो आता मी तुम्हाला इथे दाखवतो की आपलं जे काम आहे ते कितपत झालेलं आहे आणि आपण जे लेंटर लेवलपर्यंत आपलं बांधकाम आहे ते आपण ठेवलं आहे करून। सो आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते कवर करून दाखवतो। तर चला। तर मंडळी, हे बघा, हे आपलं इथे काम चालू आहे गणेशखिंडीमध्ये। सो आता तुम्हाला दिसेल की कितपत आपण हे जे बांधकाम आहे ते आपलं केलेलं आहे। लेंटर लेवलपर्यंत आपण बांधकाम आपलं आहे ते करून आपण मोकळे झालो आहे आणि तुम्हाला दिसेल की बांधकामाची जी क्वालिटी आहे, म्हणजे बांधकाम आपण कोडी बांधकाम केलं आहे तरी पण बांधकाम एकदम व्यवस्थित दिसतं आहे। आणि आपल्याला वरती आता 7 फुटाच्या वरती आपल्याला स्टील वगैरे पण मी आणून ठेवलं आहे, फळ्या वगैरे पण आणून ठेवलं आहे। 7 फुटाच्या वरती आपल्याला हाफ लोड बेरिंग टाकायची आहे। खाली आपण फुल लोड बेरिंग टाकले, दिसेल तुम्हाला प्रॉपर जे फाउंडेशनला आहे ते आपण फुल लोड बेरिंग टाकलेले आहे। आणि जी साईज आहे ते 29 बाय 28 आपली या घराची साईज आहे आणि त्याच पद्धतीने आपण सगळं हे बांधकाम वगैरे केलेलं आहे। आता मी तुम्हाला आतमध्ये वगैरे जाऊन दाखवतो। तिकडून सगळं चिखल आहे त्याच्यामुळे मी इथून असं जातो आहे आणि फ्रंट गेट तुम्हाला दिसेल त्या साईडला। हे बघा, हा आपला मेन फ्रंट गेट आहे, म्हणजे समोरचा मोठा दरवाजा, मेन डोअर हा मेन गेट आहे, तुम्हाला सांगितलं मी। सो इथून आपली एंट्री डायरेक्ट वरती आहे। पहिलं काय होतं, ही आपली छोटी गॅलरी होती 10 फुटाची, 10 बाय 5ची आपली ही गॅलरी होती। ती कॅन्सल करून आपण काय केलं, एकत्र हॉल केला आहे। हॉल आपण मोठा केलेला आहे आणि हॉलमध्येच ती आता गॅलरी घेऊन आपण हॉल मोठा करून टाकलेला आहे। ही लाईन आपल्याला काढून टाकायची आहे, तो पण दगड काढून टाकायचा आहे। फक्त छोटासा देवर आपल्याला तिथे 2 फुटाचा तयार करायचा आहे। सो अशा पद्धतीने आपला हा हॉल आहे। हॉलची अशी काय आपण मॅनेजमेंट केलेली आहे आणि या साईडला तुम्हाला दिसेल मेन हा मेन डोअर आहे आणि त्याच्याच बाजूला आपण 6 फुटाची 6 बाय 3ची एक मोठी विंडो दिली आणि बाजूलाच आपण 5 बाय 3ची दुसरी मोठी विंडो आपण इथे दिलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला बेडरूमला जायला इथे डोअर दिसून येईल। सो हे बघा, सगळं चिखल झालं आहे आतमध्ये, तरी पण आपलं काम एवढ्या लेवलला आलेलं आहे। सो हा आपला फर्स्ट रूम आहे। हॉलमधूनच त्याला एंट्री आहे। तुम्हाला दिसेल की आता तो पण खूप मोठा झाला आहे, 12 बाय 11 की 10चा आपला हा रूम आहे आणि ही प्रॉपर कोडी बांधकाम आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की जरा साईज पण आपल्याला जास्त मिळून जाते अशा पद्धतीने। आणि त्या साईडला वरतीच आपली गाडी वगैरे लावली आहे मी, तिथे दिसेल तुम्हाला। सो ह्याला आपण 4 बाय 3च्या विंडो दिलेल्या आहेत। 4 बाय 3ची विंडो या साईडला दिले, म्हणजे जो आपला मेन रोड आहे एंट्री आहे त्या साईडला आपण 4 बाय 3ची विंडो दिली आणि सेम या साईडला पण 4 बाय 3चीच आपण विंडो दिलेली आहे आणि बांधकाम आपलं कोडी आहे। बाकी सगळीकडे तुम्हाला दिसेल की चिखल झालेलं आहे। आता वरती पण चढून तुम्हाला दाखवतो आहे की आपलं जे बांधकाम आहे ते कशा पद्धतीने झालं आहे। एक लेवलमध्ये आपण पानसालमध्ये वलब्यामध्ये बांधकाम केलेलं आहे प्रॉपर। सो आता तुम्हाला आपला हॉल आणि बेडरूम झालेला आहे। तर बाकीचं दाखवतो तुम्हाला की आपला जो सेकंड रूम आहे, किचन आहे, ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, तर आता हे बांधकाम आहे ते खूप मस्त झालं आहे आणि मजबूत झालेलं आहे, कारण की पाऊस पण येऊन जाऊन असतो आणि व्यवस्थित त्याला पाणी पण मिळून जाते। सो हॉलमधूनच आता डायरेक्टली इथे एंट्री आपल्याला किचनमध्ये मिळून जाते। सो आपला हा किचन आहे। किचनला पण तुम्हाला दिसेल की 4 बाय 3चे आपण 2 विंडो ठेवलेल्या आहेत। या विंडो सफिशियंट आहेत, कारण की प्लॅटफॉर्म आपला एल शेपमध्ये येणार आहे त्याच्यामुळे इथे पण आपल्याला एक दरवाजा पाडायचा आहे। या विंडोच्या बाजूलाच एक आपल्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजा पाडायचा आहे, तो आपण नंतर पाडणार आहोत। आपल्याकडे काय सगळ्या मशिनरी आहेत। सो अशा पद्धतीने हे झालं आहे 4 बाय 3च्या ह्या 2 मोठ्या विंडो। हा असा आपला मोठा किचन आहे, कारण की आपली फॅमिली जर आल्याच्यानंतर आपण व्यवस्थित किचनमध्येच बसून जेवू शकतो, त्या पद्धतीने आपण ते केलेलं आहे। सो ते झालं, त्याच्यानंतर आपला ह्या साईडला सेकंड रूम आणि टॉयलेट बाथरूमकडे जाण्यासाठी आपण इथे पॅसेज दिलेला आहे, तो पण तुम्हाला दिसून येईल। सो दाखवतो तुम्हाला ह्या साईडला। हे बघा, तर हा जो डोअर आहे, ही वॉल जी आले तुम्हाला दिसेल ती वॉल त्या साईडला त्याचा डोअर आहे त्या रूममध्ये जाण्यासाठी आणि या साईडला ह्या रूमचा डोअर आहे। सो असा काय या पद्धतीने आपण केलं आहे आणि हा पण रूम तुम्हाला दिसेल की मोठा झालेला आहे।
सो 12x10चा आपला हा रूम आहे आणि रूम पण खूप मस्त झालेत, मोठे झालेत. कारण की नंतर जर आपलं घर बांधल्याच्यानंतर रूम जर छोटे झाले की आपलं मन निराश होतं. सो आता असं नाही होणार, कारण की रूम आपले मोठे झालेले आहेत आणि 4x3ची याला पण एक आपण विंडो दिलेली आहे. याला सिंगलच विंडो पडली कारण की दोन्ही साईडला वॉल आहेत आणि ह्या साईडला बॅक साईडला पण एक विंडो दिलेली आहे. तर अशा पद्धतीने हे काम झालं आहे. आणि इथे 4 फुटाची आपली जी पॅसेज आहे, 4 फुटाचा जो आपला पॅसेज आहे तो आपण इथे दिलेला आहे, दिसेल तुम्हाला. आणि हे पाईप वगैरे आपण वरती चढून बांधकाम करण्यासाठी वगैरे टाकलेलं आहे. ते सगळं तुम्हाला दिसेल की सगळं हे प्लास्टरमध्ये आतून घराला प्लास्टर आहे, त्याच्यामुळे आतून हे सगळं बंद होऊन जाईल. सो असं होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की या साईडला 4 फुटाच्या पॅसेजमधून आपण या साईडला हा आपला टॉयलेट आहे. या साईडला तुम्हाला दिसेल हा टॉयलेट 5x4चा आपला हा टॉयलेट आहे. आणि या साईडला तुम्हाला 6x5चा आपला बाथरूम बघायला मिळेल. त्या साईडला त्याचे पण लोअर्सला आपण विंडो दिलेले आहेत. सो ह्या साईडला असं काय बांधकाम आपण अशा पद्धतीने केलेलं आहे, दिसून येईल तुम्हाला. हे बघा. तर अशा पद्धतीने आपलं हे बांधकाम झालं आहे. इथे थोडं बांधकाम राहिलेलं आहे कारण की हा पाईप आडवा आला होता, आपण तिकडे पाईप टाकला आहे त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. सो असं काय आपण इथे केलेलं आहे. तुम्हाला वरती चढून पण मी व्यवस्थित दाखवतो की कशा पद्धतीने आपलं जे बांधकाम आहे ते आपण केलेलं आहे. आधी बाहेर जातो, बाहेरूनच तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कट दाखवेन मी. सो आता परत मी हॉलमध्ये आलो आहे आणि सगळा चिखल झाला आहे, त्याच्यामुळे काय व्यवस्थित फिरता येत नाही, तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाही. पण मी प्रयत्न करतो आहे दाखवण्याचा की कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे. आता पाऊस आहे त्याच्यामुळे आपण काय केलं, बांधकाम ओलं होतं आपलं, लगेच आपण जर लेंटर ठोकायला घेतले तर सगळं हलून जाईल बांधकाम. त्याच्यामुळे आपण जरा थांबलो आहे. अजून पण मी काल परवा पण आलो होतो कारण की त्या फळ्या वगैरे स्टील वगैरे मी इथे आणून टाकलेलं आहे, सगळी तयारी आपली झाली. फक्त जरा बांधकाम व्यवस्थित जरा स्ट्रॉंग होऊ दे, त्यानंतरच आपण ते ठोकायला सुरुवात करणार आहोत. इथे आपण पाण्याची टाकी वगैरे सगळं असं काय ठेवलं होतं. या साईडला चिराचा आपला सगळा संपला आहे स्टॉक, कारण की आपण जो फाउंडेशन ह्याचा केला, ह्या घराचा फाउंडेशन जो केला आहे त्याला 6 लाईनी आपल्याला लागलेल्या आहेत 5 सालमध्ये. तो 6 लाईनीचं आपण हे फाउंडेशन वरती उठवलं आहे. आणि आपला बहुतेक चिरा आपला जो आहे तो जोत्यामध्येच गेलेला आहे. सो या साईडला तुम्हाला दिसेल की बांधकाम प्रॉपर धारोधार आपण केलेलं आहे. आणि याला बाहेरून प्लास्टर नाही, माझ्यामध्ये नाही, पण ते शक्यतो करावं लागेल कारण की हा जो चिरा आहे तो चिरा थोडा ओबडधोबड आहे. कारण की पावसामध्ये आपण हे घर बांधतो आहे, त्याच्यामुळे चिराची क्वालिटी उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला चिरा भेटतो आहे त्या चिरासारखी नसते. त्याच्यामुळे शक्यतो एवढं करून आतमध्ये प्लास्टर करून आपण बाहेर पण प्लास्टर आपल्याला करावंच लागेल शक्यतो. कारण की तुम्हाला दिसेल आपण फिनिशिंग करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे एंडिंगला आपण फिनिशिंग करायचा प्रयत्न करूच, पण ते जर व्यवस्थित नाही झालं तर आपल्याला प्लास्टर करावंच लागेल या घराला. कारण की एवढा मोठा घर बांधून आपण जर प्लास्टर बाहेरून नाही केला तर काहीच उपयोग नाही. सो तुम्हाला बाहेरून ओव्हरऑल आधी मागून वगैरे मी फिरून दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे. ह्या साईडला आपण सेफ्टी टँक पाडली, थोडी मोठी पडली, म्हणजे ह्या साईडची माती सगळी आतमध्ये पडली, त्याच्यामुळे आपल्याला ते काढावं लागले. सो ते आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे प्रॉपर. सो हे बघा, ही बॅक साईड आहे. बॅक साईडला बघा फिनिशिंग व्यवस्थित आले बॅक साईडची. तर ह्याला तुम्ही व्यवस्थित शेपकाम वगैरे केलं म्हणजे सांधे वगैरे मारलेत की व्यवस्थित दिसेल. पण फ्रंटला थोडं दगडाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. ते आपण नंतर एंडिंगला बघूया त्याचं काय करायचं आणि काय नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आपण टॉयलेट बाथरूम काढला आहे, या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. या साईडला आपण जे टॉयलेट बाथरूम काढलं आहे ते आपल्या ह्या स्क्वेअर फीटमध्ये नाही, 28x29मध्ये हे ॲडिशनल स्क्वेअर फीट वाढलेलं आहे, दिसेल तुम्हाला. हे आपण बाहेर काढलं आहे, जो आपलं स्ट्रक्चर आहे त्याला हे लागू झालं आहे नाही, तर हे वेगळं आहे. सो ह्या साईडला पण दिसेल तुम्हाला की कशा पद्धतीने आपण काम केलं आहे. व्यवस्थित बांधकाम झालेलं आहे, कोडी बांधकाम आहे तरी व्यवस्थित झालेलं आहे. लोड बेरिंग पण आपण व्यवस्थित मजबूत 6 इंचाची टाकलेली आहे, 6x9ची लोड बेरिंग आपण इथे टाकले. सगळं चिखल झालं. या साईडून पण आपण JCB आणला होता, दिसेल तुम्हाला. हे बघा, तर दिसेल तुम्हाला की बांधकाम कशा पद्धतीने आपण केलेलं आहे. जागा पण खूप छान भेटले घर बांधण्यासाठी, कारण की वरती जवळच रोड आहे, तिथूनच आपली एंट्री होईल खाली यायला आणि तिथूनच आपण आतमध्ये डायरेक्ट आपली गाडी वगैरे इथेच पार्क होऊ शकते आपण इन फ्युचर सगळं व्यवस्थित केलं तर असं हे झालेलं आहे. बांधकाम पण व्यवस्थित झालं आहे, खूप मस्त झालं आहे बांधकाम, वरतून खूप भारी वाटतं. तर आता तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण हा प्लॅन केला आहे. 2 BHK प्लॅन आहे आणि बांधकाम पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे, दिसेल तुम्हाला. एकदम प्रॉपर बांधकाम आपलं झालं आहे. हे बघा, दिसायला पण छान वाटतं आहे. खूप थोडं चिखल झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते वेगळंच दिसेल, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसणार नाही, पण ते जाऊ द्या. आता काय पाऊस आहे त्याच्यामुळे ते आपल्याला काही ना काहीतरी मॅनेज करावंच लागेल. पण खूप छान झालं आहे बांधकाम आणि खूप स्ट्रॉंग झालं आहे. मेन म्हणजे स्ट्रॉंगच हवं आहे, कारण की ते थोडं चिखल आहे, थोडी दलदली जागा आहे पाण्याची, त्याच्यामुळे बांधकाम आपलं स्ट्रॉंग हवं आहे. ज्या पद्धतीने आपण केलं त्याच पद्धतीने आपलं हे बांधकाम पाहिजे. तर हे बघा,
तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात, त्याच्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद. हे बघा मित्रांनो, तर ओकेमध्ये आपलं जे काम आहे ते झालेलं आहे. सगळं आपण तयारी करून ठेवले. सिमेंट पण तिथे आहे. इथे सगळे आपले जे मुंडे आहेत, लाकडं आहेत, फळ्या आहेत, त्या स्टील आहे, त्या साईडला तुम्हाला फळ्या दिसतील. सगळं आपण रेडीमध्ये आणून ठेवलं आहे. फक्त हे पाऊस जरा नॉर्मल होऊ दे आणि बांधकाम मजबूत झालं की पुढची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन की आपण कशा पद्धतीने हे काम करतो आहे. तर चला.